ॲक्च्युली कंपनी सेक्रेटरी ICSI इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही एक नॅशनल लेवलची बॉडी आहे आणि ह्या बॉडीचं काम आहे की कंपनी सेक्रेटरी प्रोफेशन रेग्युलेट करणं आणि फ्लरिश करणं. कंपनी सेक्रेटरी हा एक अविभाज्य अंग झालेला आहे आजच्या तारखेत कॉर्पोरेट जगताचा. प्रत्येक कंपनीला इनहाऊस, प्रत्येक लिस्टेड कंपनीला इनहाऊस कंपनी सेक्रेटरी लागतात. बाकीच्या सगळ्या कंपन्यांना पण कंपनी सेक्रेटरी लागतात. प्रॅक्टिसमध्ये आणि कॉर्पोरेटमध्ये अशा दोन तऱ्हेच्या वेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जे स्वतःचा उद्योग करून ऑफिस चालू करून करायचं असेल त्यांना प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणतात आणि बाकी जे कॉर्पोरेटमध्ये जातात ते एम्प्लॉई कंपनी सेक्रेटरी म्हणून म्हणतात. आमचे आजच्या तारखेत 80,000 मेंबर्स आहेत जे वेगळ्या क्षेत्रात, वेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगळ्या फील्ड्समध्ये आयदर प्रॅक्टिस किंवा कॉर्पोरेट्समध्ये जॉब करतात किंवा प्रॅक्टिसमध्ये सर्व्हिसेस देत आहेत. त्याच्याशिवाय आमच्या इथे 2.5 लाखाच्या घरात स्टुडंट्स आहेत जे CSEET, CS एक्झिक्युटिव्ह आणि CS प्रोफेशनल ह्या 3 लेवल आमच्या एक्झाम पास करण्याच्या असतात, याच्यावर आहेत. याच्याशिवाय आमचे 4 रिजनल ऑफिसेस आहेत, 73 चॅप्टर्स आहेत आणि 4 CCGRTचे सेंटर्स आहेत. अक्रॉस इंडिया सोबत आमचं ग्लोबल फूटप्रिंट पण आहे. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, US, UK, UAE आणि कॅनडा अशा 6 ठिकाणी आमचे ग्लोबल फूटप्रिंट पण आहे. आमच्या वेगळ्या सबसिडीज पण आम्ही केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नन्स प्रोफेशनल्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ ADR सेंटर्स, इन्स्टिट्यूट ऑफ NCLT प्रॅक्टिशनर्स, अशा भरपूर वेगळ्या एरिया स्पेसिफिक पण केलेल्या आहेत. कंपनी सेक्रेटरी हे जे आहेत, कंपनीज ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, IBC ॲक्ट, NCLT अशा भरपूर ठिकाणी आम्ही आमचे रिप्रेझेंटेशन आणि आम्ही काम करतो. ह्या सगळ्यांमध्ये कंपनी सेक्रेटरीची जी भूमिका आहे ती आजच्या तारखेत कॉर्पोरेटायझेशनसाठी खूप महत्त्वाची आहे. आपण बघितलं की मागच्या 10 वर्षात इंडिया जे आहे ते 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आलंय ग्लोबल याच्यात रँकिंगमध्ये. हे मेनली कॉर्पोरेटायझेशनमुळे आलंय. तुम्ही बघताय की आजच्या तारखेत SEBI, BSE, NSE याच्यावर लेट्स से की BSE इंडेक्स 40,000वरून 85,000वर आज 83,000वर आहे. तर हे जे काही ग्रोथ आहे याच्यामुळे आपण 11व्या नंबरवरून आज 4 नंबरवर आलेलो आहे. बाकीचे सेक्टर्स आपल्याकडे फार्मिंग आहे, फिशरीज आहे, बाकी सगळ्या आहेत आणि ते पण फ्लरिश करतायत. पण ज्या लोकांनी कॉर्पोरेटायझेशन ॲक्सेप्ट केलं ते ग्लोबली वाढलंय. त्यांनी MNCs इंडियात आल्या, त्यांनी पैसा इंडियात आला, एम्प्लॉयमेंट जनरेट झालं आणि ह्या सगळ्यांसाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे खूप महत्त्वाचं आहे. जिथे CS आहे तिथे तुम्हाला लक्षात येईल की त्या कंपन्यांचा प्रॉफिट जास्त आहे. का आहे? कारण की कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे, गुड कॉर्पोरेट प्रॅक्टिसेस आहेत आणि ह्या प्रॅक्टिसेस आणि सगळं काही आमचे आय एम प्राऊड की आमचे मेंबर्स हे सगळं करतात. ते फक्त कंप्लायन्स बघत नाही तर ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स पण बघतात, ते फंडिंग पण बघतात, ते गव्हर्नमेंटला वेळोवेळी वेगळ्या गोष्टींमध्ये इनपुट पण आम्ही द्यायचं ICSI काम करतं आणि अशा प्रकारे अक्रॉस इंडिया ICSIचं काम आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही हे जास्तीत जास्त कव्हर करा आणि हा कोर्स भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या कोर्समध्ये भवितव्य घडवण्याची पूर्ण ताकद आहे आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून प्रत्येक रूरल आणि होतकरू स्टुडंटपर्यंत जर पोहोचली तर मला आय एम कॉन्फिडंट दॅट दिस वुड मेक देअर लाईफ फ्रॉम नोवेअर टू एव्हरीवेअर. आपण म्हणतोय की आमची 5 ट्रिलियनची इकॉनॉमी व्हायला पाहिजे. कशी होईल? 5 ट्रिलियनची इकॉनॉमी, आपण तर कृषी प्रधान देश आहोत ना. आता कृषी प्रधान देशात म्हणजे इथे बसलेल्या 50% लोक फार्मिंग बॅकग्राऊंड मध्ये किंवा त्यांच्या आधीच्या पिढीमध्ये फार्मिंगला असू शकतात. जसं मी एक फार्मरचा मुलगा आहे, बरोबर. पण आज मला जर म्हटलं की तुम्ही जाऊन फार्मिंग कर, तुम्ही करतोय का? इच्छा असेल तरी करू शकत नाही भरपूर ठिकाणी, असं मी बघितलेलं विथ ड्यू रिस्पेक्ट. मग फार्मिंग तर आपल्याला 5 ट्रिलियनवर नाही नेणार ना. 5 ट्रिलियनवर कोण नेणार? तर ओनली कॉर्पोरेटायझेशन घेऊन जाणार. कॉर्पोरेटायझेशन घेऊन जाणार तर जे कंपन्या जास्त होतील, जास्त लिस्टिंग होतील, SME लिस्टिंगवर होईल किंवा BSE वर होईल, NSE वर होईल. आपण बघतोय 40,000वरून 85,000वर झालं तेव्हा आपला इंडिया 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर पोहोचला, बरोबर की नाही? सो जोपर्यंत कॉर्पोरेटायझेशन चालेल, वाढेल, तेव्हाच आपण नंबर 1 इकॉनॉमी होऊ शकतो, नंबर 2 होऊ शकतो.
सर दर कंपन्या वाढेल तर कंपनी सेक्रेटरीच महत्व वाढेल. प्रत्येक कंपनीला कंपनी सेक्रेटरी हा कंपल्सरी आहे. आजच्या तारखेत साधारणतः 6,000 लिस्टेड कंपन्या आहेत. प्रत्येक लिस्टेड कंपनीमध्ये 4-4, 5-5 कंपनी सेक्रेटरी लागतात. त्याच्यानंतर साधारणतः 12,000 कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिसमध्ये आहेत. आमच्याकडे पण इथे बसलेल्यापैकी सगळेच जण प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी. आमच्या स्वतःच्या ऑफिसेसमध्ये 5-5, 6-6 कंपनी सेक्रेटरी आहेत जे आम्हाला असिस्टंट मॅनेजर किंवा मॅनेजर म्हणून काम करतात. सीएसला एवढा स्कोप आहे. आणि जेव्हा आपण म्हणतोय की आम्हाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायची आहे, तर तिथे कंपन्या वाढणार आहेत, तिथे कॉर्पोरेट कंप्लायन्सेस वाढणार आहेत, तिथे क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन वाढणार आहेत, फंड इंडियात येणार आहेत, पोस्टचे कंप्लायन्स आहेत, वुमन वर्कप्लेसचे कंप्लायन्सेस आहेत, लेबर लॉचे कंप्लायन्सेस जे आता नवीन आलेले आहेत. हे करणार कोण? त्याच्यासाठी सीएस लागणार आहे. मी अग्री करतो की 100 पैकी एका अटेम्प्ट मध्ये 25च लोक पास होतील सर, पण हे 25 दरवेळेस बदलत राहते. आणि जो माणूस जिद्दीनी चिकाटीनी एक अटेम्प्ट उमेद न हाता दुसरा अटेम्प्ट चुकून दुसऱ्यामध्ये पण राहिला तर तिसरा अटेम्प्ट तो पास होईल. आणि एकदा पास झाल्यावर जसं कोणी कोणाला बाकी विचारत नाही, तसं सीएसला, सीएला, डॉक्टरला कोणी विचारत नाही की तुला किती वर्ष लागले डॉक्टर व्हायला. एकदा डॉक्टर झालं की त्याच्या हाताचं यश बघूनच पुढे त्या डॉक्टरची हॉस्पिटल्स चालतात. तर तसंच सीएसचं पण आहे. आता एंट्रन्स एक्झाम 3 वेळा होणार आहे. हो हो. यावर्षी पहिलंच होणार ना? करेक्ट करेक्ट. त्याच्यात काही दिसतंय का तुम्हाला नोंदणीमध्ये आता सुरू झाली असेल तर, किंवा काय वाढली किंवा काय? नोंदणी जी आहे ना, आता जो पिरियड होता तो फक्त 2 महिन्याचाच मिळाला. आमची जी आधीचं जे स्ट्रक्चर होतं ते जानेवारीमध्ये संपलं, शेवटचा अटेम्प्ट होता. आणि आता फेब्रुवारीमध्ये आमचा तो पहिला पेपर पेन आणि सेंटर बेस्ड करतोय. तर त्याचा पहिला अटेम्प्ट जो आहे तो फेब्रुवारीमध्ये. तर आता लोक जुन्या सिलेबस मधनं नवीन सिलेबस मध्ये शिफ्ट होते आणि नवीन रजिस्ट्रेशन साठी फक्त 1.5 महिन्याचा वेळ मिळाला. सो कम्पेरेबल डेटा नाहीये, बट द डेटा इज प्रॉमिसिंग. वी आर गेटिंग लॉट ऑफ फीडबॅक फ्रॉम स्टुडंट्स. तुम्ही सोशल मीडियावर पण बघू शकता, आयसीएसआयला टॅग करून लोकांनी खूप प्रेज केलेला आहे. आणि इट वॉज अ नीड ऑफ आर असं आम्हाला गव्हर्नमेंट कडनं पण आलं. 12वी नंतर विद्यार्थ्यांना जसं इतर कोर्सेस माहिती आहेत किंवा इतर करिअर ऑप्शन्स आहेत, तसं अजूनही आयसीए पर्यंत येतात ते, पण सीएस पर्यंत येत नाही. बरोबर. ते करायसाठी तुम्ही काही आउटरीच ऍक्टिव्हिटी करताय किंवा काय कसं? करेक्ट. तुम्ही यायच्या आधी मी त्याबद्दल बोललो होतो. मी संक्षिप्तात परत सांगतो की आम्ही काय करतो की आम्ही अकॅडमिक कोलॅबरेशन्स केलेले आहेत. आम्ही एमओयू केलेले आहेत वेगळ्या वेगळ्या कॉलेज, इन्स्टिट्यूशन्स आणि युनिव्हर्सिटीज सोबत. त्याच्यात ऑलमोस्ट ऑल IIMs आहेत, ऑलमोस्ट ऑल IITs आहेत. पुणे युनिव्हर्सिटी सारख्या कमीत कमी 150 युनिव्हर्सिटीज अक्रॉस इंडिया. 12वीत नाही आहे ना हे सगळं, त्यांच्याशी टायअप केलेला आहे. आणि जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट झालं, गोवा गव्हर्नमेंट झालं, आपलं ICSE आणि CBSE बोर्ड झालं, त्यांच्याकडनं सर्क्युलर्स आहेत की तुम्ही शाळेत जाऊन करिअर अवेअरनेस करा. आणि आम्ही हे करिअर अवेअरनेस आतापर्यंत 11वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन साठी करायचो. आता ह्या वर्षीपासून आम्ही ते 6वी पासून 8वी पर्यंतच्या मुलांसाठी करणार आहे. आता जर तुम्ही बघाल तर मुलगा जेव्हा 5वी 6वीत जातो तेव्हाच तो डिसाईड करतो की मला काय करायचं. तो 10वी पर्यंत थांबत नाही. आपण 10वीच्या नंतर विचार करायचो. माझ्या जनरेशनचं जर मी बोलायला गेलो तर 10वी नंतर मी विचार करायचो मला काय करायचं. मग म्हटलं जायचं की 11वी 12वी सायन्स घे, सगळे ऑप्शन्स ओपन राहतात, आपण 12वी नंतर बघू. पण आता मुलं खूप स्मार्ट झालेली आहेत. एआयचं वर्ड आलेलं आहे. इथे लोकांना पहिलेच ते त्यांचे हे बनवून घेतात की मला काय करायचं, मला पायलट बनायचंय, डॉक्टर बनायचंय, सीए बनायचंय, CS बनायचंय. तर आम्हाला आता 5वी 6वी पासनं तर 8वी 9वी पर्यंतच्याच मुलांना आम्हाला जास्त टार्गेट करायचंय, जेणेकरून जेव्हा ते डिसिजन घेतील त्यांना हे एक ऑप्शन आहे ते कळलं पाहिजे. आणि म्हणूनच मी तुम्हाला पण विनंती केली की तुमच्या माध्यमातून, कारण की न्यूजपेपर आणि प्रिंट आणि मीडिया, चॅनल मीडिया, ऑनलाईन मीडिया हे खूप जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे आजच्या जगतात. कारण की प्रत्येक जण
जनापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज हा एकच मीडियम आहे जो पेनिट्रेट करू शकतो, अनटॅप्ड पोटेन्शियल ऑफ द सोसायटी टॅप करू शकतो. सर किती फीज